सोनबाई, आजच्या जेवणातला शिरा म्हणजे हा 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 एकच नंबर. काय चव होती शिऱ्याला, तोंडाची चवच बदलली. बघितलंय नाही सुनबाईंनी एक दिवस शिरा काय बनवला, केवढं कौतुक करायला तिचं. शिरा सोडून बाकीचं अख्खं जेवण तूच बनवलं की, पण तुझी किंमतच नाही काय. तसं नवं शोभे, आता रोजचं जेवण छानच असतंय की, पण आज नव्या नवरीनं पहिल्यांदा गोडधाड केलंय घरामध्ये. चांगलं झालं होतं, केलं कौतुक, त्यात काय बिघड. नशीब हिला अख्खा स्वयंपाक नाही करायला लावला, नाहीतर ना समजासनी उपाशी झोपायची वेळ आली असती. साधा शिरा करायला लावला तर 1 तास लावला ह्या बाईनं. शुभू, औषधं घेतलीस ना व? मग दोघं बी आज जाऊन झोपा. 4 दिवस झाले लई दगदग झाली ना, तिच्या बी जीवाला थोडीशी विश्रांती मिळेल. ब्रेक बाई, एका दिवसात किती वेळा ब्रेक मारायला लावायचा ग तुला. साधं कळ ना, जावं एक घरचे, त्याच्यामुळं आतल्या खोलीत आम्हीच दोघं झोपणार काय. तुम्ही दोघं इकडं बाहेर, तुम्ही बघा कुठं झोपायचं ते बाहेर. हा काय बोलायली शोभे तू, शुभू आजारी आहे म्हणून म्हणालोय श्रावणी आणि शुभू आतमध्ये झोपतील. चालणार नाही, आम्ही आज झोपणार हे फायनल. ओ सासरे बुवा, जावायचा मानपण आहे की नाही, इथं बाहेर झोपू होय. मग आणि हे ते पण बाहेर नाही, आम्हाला चालणारच नाही, अजिबात नाही. तर वय जावई, जावई सासूरवाडीला जवळ पाहुणा म्हणून येत असतो ना, तवर त्याचा मान राखला जातो. पण ह्यो जावई जेव्हा सासूरवाडीमध्ये तळ ठोकून बसतो ना, तेव्हा त्याला यागळा मान द्यायची गरज पडत नाही. डोळखात पडलेल्या चपलीगत. ओ ओ ओ सासरे बुवा, हे काय म्हणते, चप्पल बिप्पल. अण्णा हे बघ शोभे, शुभू आत्ताच आजारातनं उठलेला आहे. सुनबाई मी पहिल्यांदा घरात राहणार आहे, नवीन आहे ती, मला तिला बी जपलं पाहिजे म्हणून म्हणालो ते दोघ जण आतमध्ये झोपतील. ते काय नाही हा, या घरात जावयाचा मान सगळ्यात महत्वाचा आहे. ते दोघंच आज झोपतील, संपला विषय. ऐकलत का नाही, कधी नव्हे तर सासूबाईंना बी पटले नीट ऐका. काय पटलंय कारभार नाही, म्या काय म्हणाल. बाबा जाऊ दे ना, आणि काहीच हरकत नाही. तुम्ही दोघं आज झोपा, मी आणि शुभू झोपू घेते बाहेर. लईच हुशार आहेस ग तू, आणि लई आगाऊ पण नाही. म्हणजे झोपायची जरा जास्तच काय झाले काय तुला. नाही सुनबाई आहेस ना या घरची, मोरीत भांडी पडलेत अजून, ती घासायची आहेत. चला भांडी घासून घ्या चला. आयडे, अगं काय बोलायची पद्धती, या घरची सून आहे, मोलकरी नाहीये. काय तुझी भाषा ग. मग आम्ही काय नोकर आहे का या घरचे. ती सून आहे म्हणून काय झालं, डोक्यावर बसून मिरवू. एक लक्षात ठेव शुभू, ही सून म्हणून घरात येताना आईच्या सगळ्या अटी हिनं मान्य केल्या. त्याच्यामुळं भांडी घासणं हे तिचं कर्तव्य आहे. कर्तव्य याचा अर्थ तू तिला मोलकरणीसारखं राबवून घे. पण बोलला आवाजनी वाटलंच, बायकोचा बैल अजून बोलला कसा नाही. बघ आई बघ, नाही लग्न करून 1 दिवस नाही झाला, पण आमचा भाऊ राया बायकोचा बैल बनून वय 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 करायलाय. तायडे, काय चालवलंयस हे. काय करणार म्हणा, ही श्रीमंता घरची नटमोगरी, हिला नटून थटून बसायची सवय, कामाची सवय असेल तर ना हिला. ए बघत काय उभी राहिलीस, त्या मोहरीतली भांडी घासून घे जा. हो श्रावणी, श्रावणी, तू त्या शुभंकरला स्वीकारलंस आणि या
या रुद्र प्रतापला नाकारलंस तू आणि वरून त्याची बायको वरून त्याच्या घरी गेलीस. एवढी हिंमत झाली तर आता समोर असतीस ना तर गळा दाबून मारून टाकलं असतं तुला. नाही 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 नाही, एवढ्या सहजासहजी मरण दिलं नसतं. चाकून भुसकून कोथा बाहेर काढला असतो तुझा. हा. या रुद्र प्रतापचा राग तुला थट्टा वाटतो ना, तर तुला दाखवतो मी काय करू शकतो ते. या! अगे हातासरची ही दोन्ही बी भांडी घासून घ्यायची का? ह्याच्यात पाणी भरतो आम्ही. आणि ऐकलंस का ग, ही जी समधी भांडी आहेत ना, त्या भरलेल्या एका बादलीतच व्हायला पाहिजेत. हा, दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं नाही. आपल्याकडं दिवसातनं एकदाच पाणी येतं. आणि जर का तू दुसऱ्यांदा पाणी घेतलंस तर मी हाय आणि तू हाय. लवकर आवर. दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं नाही.